नमस्कार प्रिय विद्यार्थी मित्रांनी मैत्रिणींनो, स्पर्धा परीक्षा यशो मार्ग या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत करतो. मित्रांनो, ज्याची आतुरतेने सर्व विद्यार्थी मित्रांनी मैत्रिणी आतुरतेने वाट बघत होती, तो दिवस शेवटी काल रात्री उजाडला आहे. आणि काल मुंबई पोलीस भरतीचे जे हॉल तिकीट आहे मित्रांनो, हे डाउनलोड करण्याची सुविधा सर्वांना उपलब्ध झालेली आहे. तरी सर्वांना म्हणजे कोणाला मित्रांनो, कारण की मी सांगितलं अगोदरच की ग्राउंड हे शिपाईचं अगोदर होणार, पण कोणत्या शिपाई चालक या पदासाठी अगोदर फिजिकल होणार आहे मित्रांनो, 2 दिवस 19 आणि 20 तारखेला. त्यासोबतच त्यांनी मुलांची लिस्टसुद्धा टाकलेली आहे. तर त्या दृष्टिकोनातून आपण हा व्हिडिओ बनवलेला आहे मित्रांनो. सर्वांना माहितीच आहे, हॉल तिकीट तारीख तर अगोदरच माहीत होती, आता हॉल तिकीटसुद्धा यायला सुरुवात झालेली आहे. ओके, तर ते 2 ग्राउंड गेले होते मित्रांनो. त्यापैकी एका ग्राउंडवर मुलींचं ग्राउंड होणार आहे आणि दुसऱ्या याच्यावर मुलांचं फिजिकल होणार आहे. तर ते ग्राउंड कोणते आहेत आणि हॉल तिकीट डाउनलोड सर्वांचे होत आहे की काही प्रॉब्लेम येते त्याविषयी आपण बघणार आहे. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. बघा मित्रांनो, ही नोटीस आहे कालची 15/7/2014ची, मुंबई पोलीस शिपाई चालक भरती 2022-23. काय म्हणतात आहे की मुंबई पोलीस शिपाई चालक वाद्यवृंद कारागृह शिपाई भरती 2022-23च्या एकूण 4,230 जागांसाठी पहिला टप्पा मैदानी चाचणी व शारीरिक मोजमाप ही प्रक्रिया दिनांक 19/7/2024 पासून सुरू करण्यात येत आहे. बघा, 18 तारीख दिली होती, पण एक दिवस लेट होते कारण की 18 तारखेपर्यंत मुंबईत खूप पाऊस सांगितलेला आहे. मुंबई शहरातील मुंबई विद्यापीठ क्रीडा संकुल मरीन लाईन्स मुंबई या मैदानावर महिला उमेदवारांची, बघा मरीन लाईन्सचं जे मुंबई विद्यापीठाचं क्रीडा संकुल आहे मुंबई विद्यापीठाचं, इथं महिला उमेदवारांची आणि लोहमार्ग पोलीस कवायत मैदान घाटकोपर पूर्व या मैदानावर पुरुष उमेदवारांची मैदानी चाचणी व शारीरिक मोजमाप ही प्रक्रिया घेण्यात येणार आहे. बघा, रेल्वे पोलीसचं जे आहे घाटकोपरचं, तिथे मुलांची आणि मुंबई विद्यापीठा इथं मरीन लाईन्सला महिलांची शारीरिक चाचणी होणार आहे. मैदानी चाचणी व शारीरिक मोजमाप प्रक्रिया घेण्यात येणाऱ्या संबंधित उमेदवारांना माहिती विभागाकडून SMS आणि ईमेलद्वारे कळवण्यात येत आहे. त्यानुसार संबंधित उमेदवारांनी महाराष्ट्र राज्य पोलीस भरती पोर्टलच्या युजर ID वर लॉग इन करून मैदानी चाचणीचे ओळखपत्र प्राप्त करून घेऊन नमूद मैदानावर उपस्थित राहणे आवश्यक आहे. बघा, मेसेज येते तुम्हाला. ओके, ईमेलसुद्धा येते, सर्वांना आलाच असेल. दिनांक 19/7/2024 व 20/7/2024 मैदानी चाचणी व शारीरिक मोजमाप प्रक्रियेकरता बोलवण्यात येणाऱ्या उमेदवारांची यादी सोबत जोडली असून वेळापत्रकात नमूद केल्याप्रमाणे संबंधित उमेदवारांनी मैदानी चाचणी व शारीरिक मोजमाप प्रक्रियेकरता मैदानी चाचणीचे ओळखपत्र, इतर ओळखपत्र, आधार कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, पॅन कार्ड घेऊन वेळेस उपस्थित राहावे. सर्व संबंधित उमेदवारांनी नोंद घ्यावी. बघा मित्रांनो, अशी नोटीस आहे. आता इथं मी तुम्हाला यादी जोडलेली नाही कारण की यादी तुम्हाला माहिती झाली असेल आणि आपल्याला यादीवरून गरज नाही आहे, पण एक ओव्हरऑल मी सांगतो तुम्हाला. बघा, मुलींचं जे आहे मित्रांनो, 19 तारखेला फर्स्ट शिफ्ट 2 शिफ्टमध्ये ग्राउंड होणार आहे. तसं टोटल 4 शिफ्टमध्ये होणार आहे, पण 19 तारखेच्या फर्स्ट शिफ्टमध्ये 500 मुली आहेत आणि 1000 मुलं आहेत. ते सकाळी 5ला यांची रिपोर्टिंग आहे. आणि त्याच्यानंतर बघा, दुसरं जे फिजिकल होणार आहे, सेम 500 मुली आणि 1000 मुलं, हे 12 वाजताची यांची शिफ्ट आहे मित्रांनो. हे 2 शिफ्टमध्ये झालं. सेम 20 तारखेला आहे मित्रांनो, पण 20 तारखेला मुलींची संख्या जास्त आहे. 20 तारखेला मॉर्निंग शिफ्टला मुली 750 आहेत, मुलं तेवढेच आहेत 1000. आणि परत इव्हिनिंग शिफ्ट जे आहे तर याच्यामध्ये सुद्धा 750 मुली आहे आणि 1000 मुलं. तर टोटल बघा, 750, 1500 आणि 1000 मित्रांनो, 2500 ह्या मुली आहेत टोटल आणि मुलं हे 4000 आहे मित्रांनो. ओके, तर 19 आणि 20 तारखेला जे फिजिकल होणार आहे हे म्हणजे 2-2 शिफ्टमध्ये होणार आहे. 19 तारखेला 2 शिफ्ट आणि 20 तारखेला 2 शिफ्ट. आणि यामध्ये पहिल्या शिफ्टला 1500 म्हणजे आपले हे येतं मुलं आणि 1000 मुलं आणि 500 मुली. आणि 20 तारखेला मित्रांनो 1000 मुलंच आहेत पण 750 मुली, अशा 2 शिफ्टमध्ये. तर 2500 टोटल विद्यार्थिनी येतं आणि 4000 टोटल मुलांचे फॉर्म आलेले आहेत मित्रांनो. तर अशी अपडेट होती, सर्वांपर्यंत पोहोचलीच असेल. आणि सर्वांना ग्राउंडसाठी जेवढे काही विद्यार्थी व्हिडिओ बघत आहेत आणि जे बघत नाही ते सुद्धा, सर्वांना माझ्याकडून मनापासून तुम्हाला हार्दिक शुभेच्छा. चांगलं ग्राउंड द्या. मुंबईमध्ये पाऊस खूप सुरू आहे, त्यामुळे 1-2 दिवस पूर्वीच पोहोचाल अशा व्यवस्थेने तुम्ही इथे यावं, ही सर्वांना विनंती. कारण की मी मुंबईमध्ये सर्व्हिसला आहे, तर पावसाचं प्रमाण इकडं खूप जास्त आहे, त्यामुळे सर्वांनी व्यवस्थित यायचं आहे आणि चांगलं ग्राउंड द्यायचं आहे. यावेळेस आपलं स्वप्न पूर्ण करायचं आहे. तर परत एकदा मनापासून सर्वांना खूप खूप शुभेच्छा. जय हिंद, जय महाराष्ट्र.